कंचन, अन्नात मी सळा शिपून रांगोळी गिंगोळी काढली का तुला? हो आत्या, काढली ना, रांगोळी काढली मी ना. तेच म्हटलं मग मी ना, कारण की आता पटपट आपण कामं आटपून घेऊ म्हटलं आपले. मग आपल्या इथं बाया चालू होतील म्हटलं, प्रसाद बोलवलाय बायाले, तर बाया प्रसादाले येणं चालू होतील आपल्या घरी. म्हणून म्हटलं दोघी सासूना मिळून पटपट आपले कामं आवरून घेऊ आपण. बरं बरं, ठीक आहे ना आत्या. प्रसादाचं सर्व तयार आहे ना आत्या? तुम्ही काही चिंता नका करू, सर्व तयारी करून ठेवल्या मी ना. बरं बरं, का हो हा हॉल पायबर किती गंदा दिसला, असं मैकी दिसली काही सारी फरशी. तुला पोछा नाही लावला का इथं? नाही आत्या, पोछाच लावायचं विसरली मी, पोछा लावलाच नाही. माय बाया येतील, हॉलच असा गंदा राहील तर काय म्हणतील बाया? बरं बरं आत्या, मारून देतो ना, पोछा मारून देते. राहू दे लय काम आहे दुसरे बी. मी काय म्हणतो, तू पूजा पाठीचं अटकून घे, पोछा राहू द्या, मी मारून घेतो. नाही आत्या, मारतो मी, राहू दे ना. राहू दे माय, घाई आहे आज, राहू दे, मीच मारून घेतो. बरं ठीक आहे आत्या. आणि जाय लवकर तू तिकडलं अटक. हो आत्या. चल माय बाई, पोछा मारून घेतो मी, बाया येणं चालू होतील नाही तर प्रसादासाठी. चल माय बाई, झांबल काही करायला पुरत नाही, पटकन पोछा मारून घेतो घराला. बाया येणं चालूच होतात प्रसादासाठी. बाया येते ना, असं गंद घर दिसलं तर काय म्हणतील माय बी बाया? आता सून आली तरी घर गंद राहते म्हणे. जाऊ दे, माहिती आठवून नाही राहील तर काय करू आता, मीच मारून घेतो पोछा मारायला टाइमच कोणता लागते माय, बातच तो पोछा मारत नव्हते, मारून घेतो. सांग माय बाई, घरात काही जास्त लोक राहणारे बी नाहीत बरं, तरी फरशी माहीत नाही कशी काय गंदी होते ते एवढी. हो ना बाई, हे फरशी पांढरी आहे ना, म्हणून बातच डाग दिसतात त्याच्यावर. चल माय बाई, पटकन पोछा मारून घेतो, दुसरी काम आहेत म्हणलंय. नाही, हे कोण आहे? रंजनाबाईची सून आहे वाटते, पोछा मारू राहिली. नाही हो माय बाई, हे रंजीची सून नाही आहे, हे स्वतः रंजीच आहे, पोछा मारू राहिली. लावलं सुनीनं कामाले? हा बाई, लावलं का सुनीनं कामाला? लावलं सुनीनं, वाटलंच होतं मला सांगितलं तिला, सून तुले बरोबर आयडेशी कामाला लावीन म्हणून. पाय लावलंच का नाही? पाय मी जे म्हणतो ना ते हमेशा करत असते, माझी भविष्याने हमेशा करीत असते म्हटलं. हो बाई ना सुभद्राबाई, तू बरोबर बोलली. पाय ना रंजनाबाईला कसं कामाला लावलं सुनीनं आयडियानं. अशाच असतात ना, असून आयडिया खोर अशाच असतात, बरोबर गोड बोलू सासूला कामाला लावतात. नाही बाई, चांगलीच आहे हो मग. रंजनाबाईची सून चांगलीच आहे. चांगली म्हणजे मस्तच आहे. हे रंजी का कमी खर्चाला आहे का? चांगलीच खर्चाला आहे म्हटलं. बरोबर भेटली तिला सून, बरोबर तिनं कामाला लावलं तिले. म्हणतात ना, जैसे को तैसा हे आहे ते, जशाले तशी सून भेटतेच. नाही बाई सुभद्राबाई, तू बी खराब आहेस का मग? हवं याच्यात नाही काय आलो नाही बाई, तू सून बी चालत राहते ना बाई, मग तू बी खराब वाटते, तुला खराब सून भेटली. हा पाय चंपा, तू काही शिल्लक भादरू नको आता, शिल्लक नको भादरू. इथं काय विषय आला इथं? नाही, तू म्हणत होती ना जयशाल तशी सून भेटते. रंजनाबाई बदमाश आहे, बदमाश सून भेटली रंजनाबाईले. तर मग मी म्हटलं बाबा, तू बदमाश आहे का, तुला बदमाश सून भेटली? तूच तर म्हणतो नाही सूनला बदमाश आहे, मला सून बदमाश आहे. माझी गोष्ट आला काय? माझ्या घरची गोष्ट चालला काय म्हटलं? मा सुनील झाले आता 2-3 वर्ष लग्नाले, हिच्या सुनील 2-3 दिवस बी नाही झाले माझ्या अजून, किंवा 2-3 दिवस नाही झाले, तर सुनील लावली ना कामाले, लावली नाही का रंजना कामाले सुनीनं? हो बाई ना, बरोबर बोलली तू. तुझी शांताबाई मोठी बोलत होती मला, किती बोलू राहिली होती. चल बाप्पा, झाला आता पोछा. माय बाई, उभ्यानं बी आता पोछा मारल्या नाही जात का माझ्यानं, पुरी कमर कळली माय बाई. आकडी नाही तर काय कमर, या वयात नाही पोछा मारशील, एवढं कामं करशील तर आकडी नाही कमर. आता वय आहे का तुझ्या कामं करायचं? सून आल्यावर बी कामं करेल तिच्या समोर, लावलं तर सुनील तुला कामाले. माय बाई, सुभद्राबाई आली बी? नाही सुभद्राबाई आली बी का तू? एवढ्या लवकर आली? हो माय बाई, तुम्हीच बोलवता ना प्रसाद घ्यायला येशील म्हणून. नाही लवकर आली तू तर. माय बाई, तुमचे कामच झाले का अजून? नाही मग कामं सारे झाले. माय सून पोछा मारायची विसरली होती, तर मी म्हटलं राहू दे माय बाई, मीच मारून देतो. अशी बरी पोछा मारायची विसरली हो माय बाई. मी म्हटलं माय बाई, आता सून वाईट आलेली आहे, पटापट कामं झाली असेल त्या घरचे. कायचं माय बाई, तू काम करताना दिसली म्हणतं. नाही हो सुभद्राबाई, सरे कामं झालेले आहे. तुला सांगितलं ना माय सून पोछा मारायची भुलली होती म्हणून, तर मग मी पोछा मारली. त्या दिवशी तुला काय म्हटलं होतं मी ना, काय म्हटलं होतं की तुझी सून तुला आयडियानं कामाला लावीन. पाय माझी भविष्यवाणी खरी झाली का नाही? पाय त्या सून तुला कसं कामाला लावलं तर. नाही हो सुभद्राबाई, ते माय सून बाई तर म्हणे राहू द्या म्हणे, आता मारू नका म्हणे, मी मारतो म्हणे. मी म्हटलं बाई लय काम आहे घरात, नाही राहू दे, मी मारून घेतो. इथंच तर गलती होते, हेच तर गलती आहे. तुझी सून म्हणू राहिली की नाही आता राहू द्या, ते बयस म्हणत असत तर तुझे काम आहे राहू दे ना, कायले करतं आपस करत बशी, काय मदत आणि गिदत करावं लागते. इथंच चुकतो आपण, इथंच चुकतो. सरी चाल आहे तिची. विसरली का ते पोछा मारायचा, तिनं राहू दिला जाणू. म्हटलं आपस मारत बशीन नाही सासू. मग तुला म्हटलं मी मारतो, तर बस तिनं म्हटलं की राहू द्या आता मी मारतो. मारला का तिनं? मी ना म्हटलं ना, तुला म्हटलं असेल लाख, पण तिच्या मनात होतं ना की तुला पोछा मारायला पाहिजे म्हणून. नाही तर एखाद्याच्या मनात नसतं तर जबरदस्तीनं घेतली असते, हातातली बकेट हिसकली असती आणि लगे पोछा मारला असता. माय बाई, हो का? मग येतो आम्ही थोड्या वेळानं, तुमचे कामच राहिले तर. नाही सुभद्राबाई, सरे कामं झालेले आहे, पुरे कामं झाले. पूजा पाठ बी सरी झालेली आहे, फक्त पोछाच राहिला होता, तर म्हटलं उभ्या मारून घेतो मी. सुभद्राबाई, चंपा, जा दोघी जणी अंदर जा, अंदर आहे कंचन, देते तुम्हाला प्रसाद, जा दर्शन घ्या. नाही बाई, सुभद्रा आहे वाटते इथं. काय बोलायली बाई ये, डबल पैकून देऊ राहिली का काय रंजन आले? मी काय म्हणतो सुभद्राबाई, चंपा तुम्ही अंदर जा ना, जा दर्शन घ्या, प्रसाद घ्या. बाई सुभद्राबाई, शांताबाई आली वाटते, आता काही बोलू नको बापा, काही म्हणू नको.
अजून शांताबाई तुलाच बोलत म्हणून की रंजनाचे कान भरून दुरेली तू. तिला का भेटो का मी भेटो का तिला? मला बाई सपकन तोंडावर बोलायची आदत. हे मागं मला बोलणं काही आवडत नाही. हा तिला का भेटो का मी डायरेक्ट तोंडावर बोलतो मला जे वाटलं ते. मग मार खाशील तू येते काय बस. मी नाही खात बाप्पा त्यासोबत मार. हा बरं आमचा जातो मग मी अंदर. प्रसाद घेतो. हो सुभद्राबाई जा अंदर दर्शन घेऊन प्रसाद घे. सुभद्रा काय माझी शांते. मी काय म्हणतो ती आता रंजनाची तालीम तू तर माघारी बी येऊन जाय म्हटलं. हा प्रसाद घ्याले. नाही शांते इथं सांगू राहिली का तुम्हाला? हा प्रसाद घ्याले म्हणून घरी तू का घरी सांगायला आली का मला? बाई तुझ्या घरी काय मी कोणाच्याच घरी नाही गेली. दरवर्षी माघारी जे लोक येतात ते यावर्षी बी आले म्हणून कोणाच्या घरी नाही गेली मी सांगाले. यंदा टाइमच नाही भेटला ना टाइमच नाही भेटला. तरी दरवर्षी माघारी जे लोक येतात ते आलेच. आणि तसं बी तुला काय सांगा लागते का तुला तुले? नाही असंच म्हटलं मी ना तुले. बरं रंजनाची इथं प्रसाद घेतल्यावर माघारी येतो प्रसाद घ्यायला. बरं येतो चालू चंपा मग शांताबाईच्या इथं बी जायचं आहे. हो सुभद्राबाई माय त्या घरी प्रसादाला बाया येणं चालू झाल्या आणि तू का पोचच मारवली का? तू कामच नाही झाले का? दोघी असून कामं नाही झाले का लगे? नाही हो बाई पुरे कामं झालेले आहे. हे पोछा मारायची विसरून गेली होती ना कंचन. तर मग मी म्हटलं माय फरशीला गंदी दिसवाली काळपट दिसवाली म्हटलं पुरी. तर मीच मारून देतो म्हटलं पोछा. तर तिला म्हटलं पोछा दे मी मारतो म्हटलं. आणि तू देवाच्या इकडलं पाय म्हटलं माय बाई पूजा पाठ हे ते. असं का? हो ना बाई तुम्हाला काय काम होतं? आपला अक्षय आहे का घरी? नाही तो तर नाही आहे. कुठं गेला तर? बाई आज गावातनी दहीहंडी आहे ना त्या दहीहंडीच्या तयारीतच लागलेला आहे तो. सकाळपासून गेलेला आहे म्हटलं. दहीहंडी आहे ना आज आपल्या गावातनी तर त्या दहीहंडी जवळ असेल तो. असं तो तर बिझी आहे मग दहीहंडीच्या कामात. हो कधी गेला तर तो सकाळपासून जायला तिकडेच. असं आता गावातनी दहीहंडी आहे तर सगळे गावातले पोरं तिथंच आहेत एका जागी. काय काम होतं मग बाई? काही अर्जंट काम होतं का? तसे अक्षयचे बाबा आहे घरी. अक्षयच्या बाबाला सांगा ना. नाही काही एवढं अर्जंट काम नव्हतं राहू दे. नाही म्हटलं बाई सूरज खाली नाही तो बी त्याच कामात नाही आहे दहीहंडीच्या. आज आपल्या गावातनी दहीहंडी आहे तर तिकडेच आहे तो. नाही म्हटलं बाप्पा की अक्षय असून घरी अक्षय बी तिथंच आहे म्हणते. हो बाई दोन्ही पोरं तिकडेच आहे. अक्षयचे बाबा आहे त्याईले सांग तर सांगा. नाही राहू दे ताईला राहू दे. लय अर्जंट काम असेल तर सांगा ना ताईले. नाही एवढं बी काही अर्जंट नाही आहे. बरं ठीक आहे चल मॅ बी आता आलीस तर बालगोपालचे दर्शन करून घेतो. हो या ना बाई या. आणि जा अंदर बालगोपालचे दर्शन घेऊन घ्या. बरं ठीक आहे चल मॅ बाई झाला पोछा मारणं. आता बकेट ठेवून देतोय. बाया बी चालू झाला आता घरी. रंजना आत्या कंचन आता माय बाई कोणी आहे का नाही बाप्पा घरी? आवाजच नाही तुला कोणी. विशाखा आली का तू? आली ना. बालगोपाळचे दर्शन घ्यायला आणि प्रसाद घ्यायला आली ना मी. माय अखिली आली का? मोहिनी आनंदी कुठं आहेत ना बी या दोघी? त्याला घेऊन आली सोबत. अरे रंजना आत्या तुम्हाला माहित नाही का मोहिनी तिच्या माहेरी गेलेली आहे. तिच्या माहेरी जन्माष्टमीचा खूप मोठा कार्यक्रम असते म्हणते. माय त्या दोघी तिकडे गेल्या का? तू नाही गेली? नाही मी नाही गेली. आता घरी बी होतं ना बाई जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे. मग घरची जन्माष्टमी कोण केली असती म्हणून त्याला म्हटलं तुम्ही दोघी चालल्या जा मी थांबतो म्हटलं घरी. म्हणून प्रेम भाऊजी मोहिनी जगदीश भाऊजी आनंदी हे 4 जण चालले गेले आणि मी थांबली घरी. आता विक्रमजी घरी आहे तुम्ही म्हटलं तुम्ही बसा म्हटलं घरी. मी पाहतच रंजना आत्याच्या इथून येतो म्हटलं. हो का वा नाही तर तुम्ही 3 जणी दिसता ना कुठं बी. एकटी दिसतच नाही कोणी. 3 सोबतच जाता कुठं बी. म्हटलं माय बी त्या दोघीला घरी सोडून एकटी काऊन आली? काही भांडणं गिरणं झाले का तुमचे? नाही हो आत्या आमचे भांडणं गिरणं नसतात होत. चांगलं आहे चांगलं आहे. चला मी लवकर बालगोपाळचे दर्शन घेतो प्रसाद घेतो जातो घरी. कसं विक्रमजीला बाहेर बी जायचं आहे. त्याच्या भरोशावर घर सोडून आलेली आम्ही. बरं चल ना अंदर चल. हो आत्या का तुझी सासू किसू कधी येते तर? लय दिवस झाले ना आता आलीच नाही तू सासू अजून. कधी येते तर अच्छेला बाई? त्याचं काय जणू बाप्पा कधी येते कधी नाही तर. या बारीनं लय दिवस टिकली तुझी सासू. नाही तर तुझी सासू तर कधी कुठं जात नाही घर सोडून. या बारीनं बरी टिकली म्हटलं. हो आता तुम्ही सांगा मला आपल्या माहेरी कोणाला नाही गमत? कोणाला नाही रावटत 4-8 दिवस? माझ्या सासूलाही गमत असेल तिथं रावटत असेल म्हणून राहिली. पण तू सासू कुठं थांबत नाही ना. 1 दिवस बी नाही थांबत म्हटलं. घर सोडून गमतच नाही त्या सासूला तर. या बारीनं बरेच दिवस टिकली म्हटलं तिथं. हो ते काय म्हणा. चला आता मी काय म्हणतो मी जातो बालगोपालचे दर्शन घेतो प्रसाद घेतो घरी जातो. कसं विक्रमजीला बाहेर जायचं आहे सांगितलं ना तुम्हाला त्याच्या भरोशावर घर सोडून आली म्हणून. बरं ठीक आहे. या कधी तुम्ही घरी. बोला चालायला बोलू मग आपण. काय नाही बाई आम्ही सावकात घरी. तुम्ही या आता माघारी 3 जणी. ते आनंदी आणि मोहिनी आली गावावरून की या तुम्ही 3 घरी. बोलू मग आपण चांगलं मस्त. बरं ठीक आहे. नाही बाई डेकोरेशन तर मस्त केलं. कोणी केलं डेकोरेशन? कंचननंच केलं हो माय. पुरं डेकोरेशन कंचननं केलं. माय बाई मस्त डेकोरेशन केलं हो कंचन तुला. हो का ताई? बस थोडंसं करून पाहिलं. नाही मस्त केलं. माय बाई बालगोपाल बी मस्त सजवलं लगे. मला माहिती आहे ना कंचन लय गुणाची आहे. लय गुणाची पोरगी आहे. माय मस्त केलं हो डेकोरेशन खरंच. आपल्या कंचनची पहिली जन्माष्टमी आहे म्हटलं या घरात नाही का आता? हो मासुनीची पहिली जन्माष्टमी आहे ना. पाय ना किती चांगलं डेकोरेशन केलं. दरवर्षी असं साधं सुद्धा करतो माय बाई मी. जसं मला येते तसं. नाही यावर्षी कंचन आली पण कंचननं किती चांगलं डेकोरेशन केलं. नाही तर मग दरवर्षी असतंच आपलं साधं सुद्धा जसं येते तसं नाही.
मग नाही तर काय, आता तुम्हाला सुनलंय चांगली भेटली. हो तेच समजून सांगत असतो मी रंजनाले. विशाखा ताई, आनंदी आणि मोहिनी ताई नाही आल्या? अव त्या दोघी मोहिनीच्या माहेरी आहे ना, लय मोठा जन्माष्टमीचा कार्यक्रम असते, तर त्या दोघी तिकडे गेलेल्या आहे म्हणून त्या घरी आल्या नाही. हो का? हो वा, तशी आनंदी मला म्हणत होती, म्हणे कंचनला सांगून देसान म्हणे, ते विचारत म्हणे की आनंदी काऊन नाही आली, तर तिला सांगून देसान म्हणे की आनंदी मोहिनीताईच्या माहेरी जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला गेलेली आहे म्हणून. हो का? आता तिला भेटलीच नाही ना मी. येऊ ना तुला भेटायला. हां, आता एकाच गावात नाही आपण त्याला दूर दूर एकाच गावात नाही. जवळच आहे आमचं घर, कधी येऊ शकतो, तू येऊ शकतो कधी माघारी. हो ताई, आता कसं नवीन नवीन आहे ना सर्व, तर असं वेगळंच वाटते. मग आनंदी आहे, आनंदी आली तर चांगलं वाटेल मला. बरं बरं, आनंदीले मोहिनीले येऊ दे गावाहून घरी, मग येऊ आम्ही तिघी जणी. बरं ताई. बोलो हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल की.